नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. उच्चवर्णीय तर त्या क्वालिटी 70 वर्षात क्वालिटी म्हणून ज्यांनी शिक्षण घेतलं आय एस झाले, तर त्यांनी काय तयार केलं देशामध्ये? क्वालिटी भ्रष्टाचार. आज ते जेवढे शिकून गेलेत आय एस आय पी एस आहेत ते क्वालिटी भ्रष्टाचार करतात, क्वालिटी देत नाही देशाला. आणि बाकीच्यांना काय म्हणतात, अरे ते तर आदिवासी आहेत, हे तर दलित आहेत, हे तर ओबीसी आहेत, यांच्याकडे काय क्वालिटी आहे, हे उद्या शिकले तर देशाला क्वालिटी देतील का? म्हणून 50% जे आरक्षण ठेवलं आहे ते क्वालिटी लोकांना. आणि क्वालिटीमध्ये कोण असतात? ब्राह्मण, उच्चवर्णीय, सवर्ण, हे क्वालिटीमध्ये आहेत. पण ते क्वालिटी काय देतात का देशाला? ते क्वालिटी नाही देत, ते देशाला क्वालिटी भ्रष्टाचार देत आहेत. ही परिस्थिती आज या देशाची झालेली आहे. हे सगळं बदललं गेलं पाहिजे. जोपर्यंत सत्ता परिवर्तन होत नाही तोपर्यंत काही बदल होणार नाही. त्यासाठी लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे. 2 ना 3 हजारसाठी विकलो जातो, पण त्यांना हे नाही माहीत 5 वर्षामध्ये तुमच्याकडनं 1.5 लाख रुपये टॅक्स वसूल केला जातो. 18% GST घेतली जाते. तुम्ही सकाळी ब्रश घेता त्याच्यावर 18% GST असते. तुम्ही टूथपेस्ट घेता त्याच्यावर 18% GST असते. चाय पिता त्याच्या चहापत्तीवरती, दुधावरती, सगळ्यांवरती 18% GST असते. ते GST वाढतच जाणार. तुम्ही 2,000 घेणार, पण तुमच्याकडनं 1.5 लाख वसूल करणार 5 वर्षात. तुमचा खिस्सा आरामात ते कापत जातात. आपल्याला काहीच कळत नाही. ते मुंगीसारखे आणि गजकरणसारखे आपल्याला लागलेले आहेत GST म्हणजे. आणि याचा फायदा काय होतो? तिथे ते लोक भ्रष्टाचार करतात. आज द्वारकाला गेलो होतो मी, गुजरातला. तर जाताना रस्ता बघितला मी, तर माझी अजून पण पाठ दुखते. डिझायर गाडी घेऊन गेलो होतो. तर त्या रस्त्याचा टेंडर काय माहिती आहे का? गडकरी साहेबांनी जो टेंडर काढला, आणि कोणासाठी काढला माहिती आहे का? गुजराती ठेकेदारासाठी. 250 करोड 1 किलोमीटर. 1 किलोमीटरचा रोड आहे, 250 करोड रुपये दिलेत. गडकरी म्हणतो ती माझी मजबुरी होती. मोदींचा फोन आला बोलतो, आणि गुजराती ठेकेदार, आणि तिथून पार्सल पैसे कोणाला? मोदीला. आता गडकरीचा नॅशनल हायवे आहे ना, त्याला टेंडर काढतात. तो ॲक्च्युली तो पण भ्रष्टच आहे. तो काय मुरलेला नाही, त्यात त्यांनी पण खाल्ले असते. थोडं बदनाम होतं, थोडं खाऊ पण. आता त्याचं तेच चालू. आता तो काय करणार? ते इथेनॉल काढले, मुलाला त्याने करोड अर्बोपती बनवलंय. आता गाड्या खराब झाली की त्याचं ते भंगारचं टेंडर पण तोच घेणार आणि त्या गाड्या विकणार. त्याचा जो लोखंड येईल, त्याचा जो काय ॲल्युमिनियम येईल, हे सगळे हे लोकच खाणार पैसे. 2,30,000 दिले की गाडी जमा होते. ते लोक देतात 2,30,000 जुन्या गाड्यांचे पैसे. त्याचा संपूर्ण जो मटेरियल तयार होतो तो मग हे लोक एक्सपोर्ट करतात. हा पण धंदा मुलाला त्यांनी खोलून दिला. तर हे सगळं देशामध्ये चाललेलं आहे. आपल्याला काही कळत नाही. आपण खूप छोटे आहोत. आपण आपलं शिक्षणच मुळात कारकुनी शिक्षण दिलेलं आहे पुऱ्या, म्हणून आपल्याला हे सगळं माहीत नाही पडत. इथेनॉल काय अजून लोकांना माहीत नाही. आज महाराष्ट्रात 20 वर्षात मी माहिती अधिकार घेतला होता, तर 20 वर्षात मनीष 1,15,00,000 गाडी रजिस्टर झाले. तर 1,15,00,000 गाडी रजिस्टर झाले, त्याचा टॅक्स किती वसूल झाला माहिती आहे का? 6 लाख कोटी. कुठे गेले 6 लाख कोटी? महाराष्ट्रात नाही, फक्त मुंबई, भिवंडी, ठाणा, वसई आणि पनवेल एवढाच भागातल्या गाड्या. मुंबई आणि हे किती झाले? 2 लाख कोटी रजिस्ट्रेशनचे. आणि जे इन्शुरन्स आपण रिन्यू करतो ना दरवर्षी, त्याचे 18% येतात, त्याचे 4 लाख कोटी. आता मला सांगा, 6 लाख कोटी आल्यावर मुंबई आणि ठाण्यातले रस्ते कसे पाहिजेत? मग कर्ज कशाला काढतायत? पैसा जातो कुठे मग गव्हर्नमेंटचा? हा पैसा 6 लाख कोटी म्हणजे काय मामूली रक्कम आहे? आज भिवंडी महानगरपालिकेचे 3,000 कोटी विलास पाटील खाऊन बसलाय. 3,000 कोटी रुपये टॅक्स जमा झाला आहे 15-16 वर्षामध्ये. आणि ठणठण गोपाल आहे आपली महानगरपालिका. कारण ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला 427 कोटी रुपये दिलेत, आणि त्यांनी 30% अजून काम केलेलं नाही, तो घेऊन पळाला आहे. STPचं काम अजून बाकी आहे. 4 STP बनवायचे आहेत, 9 पंपिंग स्टेशन बनवायचे आहेत. ईगल त्याच्यात पार्टनर आहे विलास पाटील.
म्हणून भोग भोगतोय तो आता. अजून पण जाईल तो जेलमध्ये. ईडीची पण नोटीस येणार आहे त्याच्या बायकोला की तुम्ही 27 नगरसेवक कसे विकत घेतले, कुठून आणला पैसा. ट्रेडिंग जर कुठला नेता करत असेल ना, तर ट्रेडिंगमध्ये पकडला गेला तर ईडीची नोटीस येते त्याला, आणि ते ट्रेडिंगमध्येच पकडले जाणार आहे. आता दुसरा एक झटका येणार आहे त्यांना. तर हे असे भ्रष्ट लोक आहेत. कशी भिवंडी सुधरेल? भिवंडीतून किती पैसा जातो माहिती आहे तुम्हाला? भिवंडीचे रजिस्ट्रेशन ऑफिसमधनं आहे ना, वर्षाला 350 कोटी रुपये जमा होतात. गोडाऊन बिडाऊन हे सगळे फ्लॅट बीटचे रजिस्ट्रेशन. कुठे जातो हा पैसा? भिवंडीला येतच नाही काहीच पैसा. 1 रुपयाचं अनुदान येत नाही. आपण गाफील आहे. आपल्याला सगळं काही ते अवेलेबिलिटी पाहिजे, भेटायला पाहिजे. ठेकेदार साले आरामखोर. एक गटाराचा टेंडर काढतात, 6 महिन्यात काय करतात, पूर्व ते पश्चिम हा गटाराचा टेंडर काढतात. नंतर त्याच गटाराचा टेंडर पश्चिम ते पूर्व, ते 5 लाखाचा टेंडर आहे ना, तो परत दुसऱ्या 6 महिन्यात तेच 5 लाख रुपये टेंडर काढतात. नंतर पुढच्या वर्षी परत फोडतात आणि 20 लाखाचा टेंडर काढतात. असं दुकान बनवून ठेवलं भिवंडी महानगरपालिकेला ठेकेदारांनी. तर थोडीफार जागरूकता आपल्यामध्ये पाहिजे. आपण भिवंडीत राहतो, आपल्या भिवंडीमध्ये श्वास घेण्याचं मुश्किल झालं आहे. डाईंगचं एवढा पोल्युशन येतो डाईंगवाल्यांचा. पण आता इथे रहिवासी वाढत चालले. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. भिवंडीतून बाहेर पडायला 2च रोड आहेत, ते पण फुल जाम असतात. आपण मुंबईला हॉस्पिटलला पोहोचू शकत नाही टायमावर, धरणा द्यावा लागेल. आपण इथून आता निघालो तर मंडईला आपल्याला पोचता आता अर्धा पाऊण तास लागतो. परत येता घरी आपण काहीतरी कार्यक्रम घडू, काहीतरी भिवंडीसाठी पण करू. सगळेजण एकत्र आज जे जमलेत त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घ्या. भिवंडी आपल्याला इथे राहायचं आहे, आपल्याला श्वास घ्यायचा आहे इकडे. तर श्वासच गुदमारला तर आपण राहणार कसं इकडे? भविष्यात आपली मुलं बोलणार की तुम्ही काय केलं, ते प्रश्न करणार आपल्याला. आणि ते बोला आम्हाला नाही इथे राहायचं. ते चांगले शिकले सवरले तर पळते ठाणा मुंबई इकडे तिकडे. आपली इकडे जडणघडण संस्कृती इकडे आपण सोडून जाऊ शकतो का? अनोळखी ठिकाणी जाऊ शकतो का? नाही होणार आपल्या. इथं जेव्हा आपण विचार करायला बसलो सगळ्या गोष्टीचा, आपल्या स्वतःसाठी पण, आपल्या जीवन जे आपल्या इथं जडणघडण होणार त्यासाठी पण विचार केला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची नीती तेच होती की 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन जे स्वराज्य त्यांनी निर्माण केलं, असंच आपण एकत्र येऊन कुठेतरी इथं पण एक स्वराज्य निर्माण करू आणि सगळे एकत्र येऊ. एवढे बोलून मी माझे 2 आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांवर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.